पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हा कृषी सेवारत्न पुरस्कार मला प्राप्त झाला. शासनानं गेल्या 25 वर्षांमध्ये मी सध्या शासनाच्या कृषी विभागामध्ये कार्यरत आहे विविध पदावर. गेल्या 25 वर्षांमध्ये जे काही विविध उपक्रम मी केले त्याचा दखल घेऊन शासनानं मला कार्याचा सन्मान केला, गौरव केला आणि पुढील कार्यासाठी मला प्रेरणा मिळाली. त्याबद्दल मी शासनाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार करतो. जरी कृषी विभागामध्ये नोकरी करणं हा जरी माझ्या उदरनिर्वाहाचा भाग असला तरी मी प्रत्येक सामान्य शेतकरी समोर ठेवून एक आपलं आयुष्य या नोकरीमुळे स्थिर झालेलं आहे की जे काय अस्थिर आयुष्य शेतकऱ्यांचं आहे, हवामानामुळं असेल, बाजारभावामुळं असेल, तर यामध्ये विविध गोष्टीमुळे जे काय अस्थिरपणा आहे त्यामध्ये काही प्रमाणात आपल्या वतीनं स्थिरता आणता येईल का, यासाठी मी गेले 25 वर्षामध्ये एक थोडं झोकून देऊन विविध प्रयोग करून मी काम करतो. त्यामध्ये पाचट व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफिसेस स्थापन करण्यामध्ये असेल किंवा एक वेगळ्या प्रकारचं कृषी तंत्रज्ञान विस्तारामध्ये विविध प्रकारचं काम केलं. त्याबद्दल मला अत्यंत समाधान आहे. यापुढे या पुरस्कारामुळे मला एक पुढचे काम जे करण्यामध्ये प्रेरणा मिळेल. हवामान बदल आणि अन्न सुरक्षा ही दिवसेंदिवस धोक्यात येत असताना आणि शेतकऱ्यांची शेती करण्यामध्ये जी प्रेरणा आहे ही कमी होत असताना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शेतीमध्ये प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा जर सत्कार झाला आणि त्यांना जर एक प्रेरणा मिळाली तर निश्चितपणे पुढं एक आशेचा किरण निर्माण होण्यामध्ये सहजपणे मदत होईल. शासनानं मलाच त्याचबरोबर सर्व शेतकरी बंधूंना आणि माझ्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना जे काही पुरस्कारानं सन्मानित केलं, मी शासनाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कृषी विभागाचं देखील नेटकं नियोजन केल्याबद्दल मी आजपर्यंत आम्ही स्वतः नियोजन करत होतो, पण आमच्यासाठी कृषी विभागाने नियोजन केलं त्याबद्दल देखील मी मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.